Scrolling through a Sunday, hair up in your dad's old cap. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. SJ स्वाद रेसिपीजमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पनीर पराठा. त्याच्यासाठी मी इथे 200 ग्राम पनीर किसून घेतलेले आहे. इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 4-5 मिरच्या बारीक कापलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तर आता हे सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याच्यामध्ये थोडंसं मिरपूड घालूया, थोडीशी मिरपूड, थोडासा चाट मसाला, मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये. आता हे मिक्स करून घेऊया आणि याचा मी तुम्हाला पराठा करून दाखवतो. आता मी तुम्हाला पराठा लाटून दाखवते. इथे मी पिठाचा गोळा घेतला, याच्यामध्ये हे तयार केलेलं पनीरचं मिश्रण घालून घेऊया. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे मैद्याचंही वापरू शकता. आपण पोळी बनवताना जसं सारण भरून घेतो तसं हे पनीरचं मी बनवलेलं सारण याच्यामध्ये भरून घेते. आता हे पिठामध्ये मी त्याला थोडंसं पनीर स्प्रेड करून घेते याच्यामध्ये, म्हणजे मग व्यवस्थित ते एकसारखं पसरून पराठा व्यवस्थित होईल. आणि आता लाटताना एकदम अलगद हाताने लाटायचं आहे, नाही तर पराठा फुटण्याची शक्यता आहे. अलगद हाताने याला लाटत जायचं. बघू शकता इथे पराठा मी लाटून रेडी आहे. मी तवा तापायला ठेवला होता, आता मी तुम्हाला पराठा शेकून दाखवते. तुम्ही तूप बटर काही वापरू शकता, मी इथे तेलाचा वापर करते. मुलांना टिफिन देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे, हेल्दी पण आहे आणि झटपट तयार होणारं पण आहे. इथे पराठा शेकून होईपर्यंत मी इकडे दुसरा पराठा लाटून घेतलेला आहे. कलर एकदमच छान असा गोल्डन ब्राऊन. आता हा पराठा मी काढून घेते, दुसरा आणखीन एक पराठा तुम्हाला बनवून दाखवते. इथे मी अजून एक आता बटर लावून बनवून दाखवतेय. बटर लावले बघा. बघा कसा छान कलर येतो ना. हा मी हॉटेल सारखा बनवलाय, थोडा मोठा आणि जाड असतात तिथे. ते मी थोडे छोटे छोटे बनवले, म्हणजे लहान मुलांना हवं तेवढंच ते घेऊन खाऊ शकतात. मोठा असलं की मग त्यांना एवढा मोठा जात नाही, मग ते वेस्टेज होतं. त्यापेक्षा छोटे छोटे मी ते 2 बनवून दाखवले. आता हा एक मोठा
आणि थोडासा जाड असा बनवलेला आहे आणि बटर लावलेला. हा प्रॉपर हॉटेल स्टाईल केला, रेस्टॉरंट स्टाईल. मस्तच कलर आलेला आहे, छान. प्रत्येक कडा अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत. बघू शकता, छान असा पनीर पराठा विथ टोमॅटो केचप खायला रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.